देईन अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी ही लढत असणार आहे दोन संघादरम्यान मायकोप वर्सेस पास्तळ कीर्ती 11 मायकोप संघ आज आपण पाहतोय। ओहो पहिला चेंडू बिगेशाचा जबरदस्त चकवला जातोय फलंदाजाला दर्शन मात्र पूर्णपणे जर पाहिलं तर चेंडूला रीड करू शकला नाही आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू होतोय। पहिला चेंडू सुरेखरीतीने हाताळतोय पण पाहू शकतात बिगेश ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवर आलाय। मायकोपचा हा संघ सातत्याने जर पाहिलं तर टॉप 4 मध्ये येत असतो। आज मात्र आपण पाहतोय इथे मात्र चान्स होता अजय याला गॅदर करता आलं नाही आणि तेच कारण बनलं अन्यथा वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं मात्र हे पाहायला मिळालं। रन्स मात्र होईल कंप्लीट 1 आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले 2 चेंडूवर 1 धाव अर्जित केली जाते। इथे मात्र मयुरीच्या हातामध्ये चेंडू ओहो व्हॉट अ स्टॉप जबरदस्त स्टॉप पाहायला मिळतोय मिस्टर संदेश आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त स्टॉप केला पूर्णपणे चेंडू चौकाराच्या बाहेर लाईनच्या बाहेर गेला होता मात्र नो स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र कौतुक करीन मी ज्या पद्धतीने स्टॉप केलाय ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं गेलं फटका होता आणि ओहो फ्लाइंग पाहायला मिळाला जबरदस्त। तर पुण्याचे जाऊया मयुरेश चांगला फटका नक्कीच मारला होता इथे मात्र पुन्हा एकदा तोच गॅप खेळण्याचा प्रयत्न होता गॅप मोठा आहे जाणीव आहे ऑफसाइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत गॅप जास्त आहे आणि तेच प्रयत्न करतोय दोन्ही फलंदाज एका बाजूला पाहिलं तर दर्शन दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयुरेश मात्र बिगेश चान्स देत नाही मोठा फटका मारण्यासाठी आतापर्यंत 2 धावा दिल्या आहेत 4 चेंडूचा खेळ झालाय फटका तर चांगला आहे इथे मात्र पहा व्हॉट बिल्डिंग व्हॉट एफर्ट आणि पाहिलं तर मिस्टर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय पूर्ण शरीराला नंतर पाहिलं तर हा चेंडूला अडवला जातोय पहा खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण शरीराला स्ट्रेच केलं आणि सुरेख स्टॉप। शिवाजीनगर संघ नक्कीच मा भवानी शिवाजीनगर संघ आपण यायचं आहे सन्मान चिन्ह घेण्यासाठी ते मात्र पाहायला मिळेल आणखीन जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर चौकार आली आणि 1 धावांचा विचार केला तर 7 धावा स्कोरबोर्डवर आहे। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय 2 फलंदाज मयुरेश आणि जर पाहिलं तर दर्शन ज्या पद्धतीने खेळतायत एकूण जर चौकारांची संख्या पाहिली तर आतापर्यंत 133 चौकार पाहायला मिळत आहेत। तर नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेमधून आणखीन एक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे तो संघ जो व्यवस्थितरित्या खेळ नक्कीच शिस्तबद्ध खेळ आदर्श संघ म्हणून घोषित होईल त्याला मात्र मंगेश सरांकडून एक ट्रॉफी आपण पाहतोय ती इथे मात्र आलेली आहे एक संघाला ती ट्रॉफी देखील दिली जाईल आणि या स्पर्धेमधल्या ट्रॉफ्या जर पाहिल्या तर खास आकर्षण पाहिलं जातंय जर पाहिलं तर राकेश परदेशी यांच्या अथट प्रयत्नाने ही स्पर्धा आज पार पाडली जाते। आपण मुख्य स्क्रीनवर देखील पाहू शकतायत राकेश परदेशी यांना खूप चांगल्या पद्धतीने आयोजन दरवर्षी काहीतरी नवीन करायचं या उद्दिष्टाने ही स्पर्धा आज उतरवली आहे आणि यावर्षी जर पाहिलं तर तब्बल 22 संघांना निशुल्क नक्कीच टी शर्ट्स आणि निशुल्क आपल्याला पाहायला मिळते एंट्री दिलेली आहे। हे खूप मोठं काम राकेश परदेशी यांच्या मार्फत केलं जात आहे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने मात्र नक्कीच टॅप करण्याचा प्रयत्न होता मात्र विकेट या ठिकाणी घेतला जातोय रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना जर पाहिलं तर दर्शन बाद होतोय पहिला गडी इथे मात्र बाद झाला धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 11 मयुरेश पुण्याचे एकदा सज्ज होईल तर समर्थ आपल्याला पाहायला मिळतोय टॅपचा फटका इथे मात्र सक्सेस होतोय खूपच चांगला फटका पाहायला मिळाला चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार येतोय चौकार।
जबरदस्त पाहायला मिळाला. टॅपचा होता. मयुरेशच्या बॅट मधून आला चौकार. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरवर आता मात्र जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 15 धावा. हो पुन्हा एकदा टॅप. जेवढा जर पाहिलं तर गतीने चेंडू फेकला होता मिस्टर, जर पाहिलं तर समर्थ यांनी, आणि तितक्याच गतीने मयुरेश त्या चेंडूला सीमारेषा पार फेकला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. तब्बल जर पाहिलं तर 3 चौकार आल्यात. 19 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. थोडस महागडी गोलंदाजी आहे. देखील फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर आणखीन एक चौकार निघेल आणि चौकाराची हॅट्रिक साध्य केली जाईल. खूपच चांगला फटका पाहायला मिळाला. टॅपचे फटके आज या मैदानावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर चौकाराची हॅट्रिक पूर्ण झाली. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि हा फटका देखील चांगला आहे. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी. एकूण चौकारांची संख्या विचारली तर या षटकामध्ये 5 चौकार आल्या आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. अशा एकूण धावांचा विचार केला तर 20 धावा या षटकामध्ये येताना. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते आतापर्यंत 28 रन्स, 28 धावा. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. खूप धावा मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावा होत्या. त्यानंतर 20 धावा आल्या. एकूण 28 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. 27 रन्स. ओके सॉरी 27 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 20. अशा एकूण 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढेच एकदा महसूलला आपल्याला पाहायला मिळेल. खराब चेंडू आहे. अवांतर धाव. आतापर्यंत धावा खूप वेगाने आल्यात. शिवाजीनगर माभवानी शिवाजीनगर संघ प्रतिनिधी असेल तर या आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी. पुण्याच एकदा विशाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र थोडस फास्ट गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न करत होता. पहिला चेंडू अवांतर फेकला गेला आणि तदनंतर पाहिलं तर दुसरा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळाला. मयुरेश आहे जास्तीत जास्त धावा उभारायच्या आहेत हे मात्र निश्चय मनामध्ये करतोय. आतापर्यंत चांगली फटकेबाजी केली मयुरेशच्या बॅटमध्ये. इथे मात्र यस गडी बाद होईल. हिट विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. मयुरेश बॅक टू द डग आउट. आउट होतोय. थोडस नाराज करतोय मयुरेश. ज्या पद्धतीने खेळला होता या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग दर्शवली, मात्र त्याचं काम होतं ते करून गेला. तर मयुरेशच्या बॅट मधून एकूण पाहिला तर 8 चेंडू मध्ये 21 धावा तो खेळला. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग दर्शवली आणि आपल्या संघाला जर पाहिलं तर सुसज्ज परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. इथून जर पाहिलं तर रुपेश येतोय. रुपेशला जर पाहिलं तर सातत्याने ओपनिंग फलंदाज आज मात्र थोडस चेंजेस केलंय. कारण की विचार केला तर मायकोप सारखा एक मोठा संघ आहे, याच्या विरोधात खेळण्यासाठी थोडीशी गेम प्लॅनिंग असणे खूप गरजेचं असते आणि तीच गेम प्लॅनिंग या ठिकाणी केली जाते. रुपेश सज्ज आहे. चेंडू खेळ या ठिकाणी पाहिलं तर विशाल आतापर्यंत जर पाहिलं तर विशालच्या ओव्हर मधले एकूण टॅपचा फटका आहे. सुरेख रीतीने अक्षय चेंडूला अडकवतोय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल षटकातील. ओहो हा खराब चेंडू आहे. पुन्हा फेकावा लागेल चेंडूला. वाईट चेंडू आहे. पंचांचा इशारा. वाईट +1 अशा एकूण 2 धावा येतील. या 2 धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाईल 31 रन्स. 31 धावा महसूलला पुण्याचे एकदा पाहायला मिळेल. 31 धावा आहेत. इथून धावा मात्र जमवल्या जातील. कारण विशालवर थोडासा हल्ला करण्याचा प्रयत्न राहणार होता. इथे मात्र पुण्याचे एकदा चांगला चेंडू आहे. अजयच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला जातोय. कुठलेही रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. ओहो टॅपचा फटका सक्सेसफुल, पॉवरफुल पाहायला मिळतोय.
चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे बार येतोय चौकार. 35 रन्स 35 धावा झाल्यात आतापर्यंत. अजूनही जर पाहिलं तर शेवटचं चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधला. ओव्हर क्रमांक तिसरे षटक चालू आहे. ओहो चांगला चेंडू मी म्हणेन. ब्लॉक होल चेंडू फेकला गेला. शेवटच्या चेंडूवर कुठली रन्स येणार नाही. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होईल समाप्ती. इथे मात्र पाहिलं तर पुण्याच्या एकदा कुणालकडे विश्वास दर्शवलाय. कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहतोय मायकोप संघाला तेव्हा मात्र सातत्याने चौथा गोलंदाज जर पाहिला तर मनीष भोईर असतो. आज मात्र कुणालकडे ही जिम्मेदारी दिली. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूचा खेळ. चला एक चेंडूवर एक धाव आले. प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे पाचळ संघाला. मसुल्ला आणि रुपेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि येणारे चेंडू जर पाहिले तर 5 चेंडू शिल्लक असतील. कुणाल पुन्हा एकदा. ओहो इथे मात्र खूपच चांगला चेंडू हाताळतोय कुणाल किनी. काही जबरदस्त रीतीने गोलंदाजी केले. आज मात्र पूर्ण जर पाहिलं तर मायकोप संघाला एक चांगल्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पहा ट्रिपलला उद्ध्वस्त केलाय. कुणाल किनी नावाचा ब्रँड करतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना कारण की फलंदाजीची जेव्हा गोष्ट आली कुणालने 43 धावा नक्कीच धावफलकावर लगावल्या होत्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल. आणि तदनंतर पाहिलं तर आता मात्र गोलंदाजी करताना एक चांगली गोलंदाजी करतोय. कारण की डेथ ओव्हर आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी होत असते आपल्याला पाहायला मिळते. हीच हाणामारी कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कुणाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडू मध्ये धावा जर पाहिल्या तर खर्च केलाय फक्त आणि फक्त एक विकेट देखील नक्कीच घेतला गेलाय. जर पाहिलं तर नवीन फलंदाज मिस्टर गौरव मागच्या मॅच मध्ये चौकार लगावला होता त्याने. आता मात्र हा चेंडू मारण्याचा प्रयत्न गडी बाद होईल. चेंडू जर पाहिला तर सरळ एस्टनवर आदळला जातो आणि आणखीन एक गडीचं पतन. विकेट असेल मिस्टर कुणाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 36 धावा स्कोरबोर्ड झाल्या आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 गडी बाद झाले आहेत. मिस्टर लावण्य येईल फलंदाजी मार्कवर. शेवटचा जर पाहिलं तर षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लावण्य विकेटच्या हॅट्रिकवर असेल मिस्टर कुणाल. टॅपचा फटका आहे. चांगल्या पद्धतीने संदेश त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि चेंडू जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचं काम करतोय. शेवटचे चेंडू असणार आहे. एक धाव नक्कीच मिळाली. एकूण धावांचा विचार केला तर 37 धावा आतापर्यंत आहेत. अजूनही शेवटचा चेंडू या इनिंग मधला शिल्लक आहे. चिकू आपण पाहतोय शॉन पथक एन्जॉय करताना मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचे चेंडू पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. इथे मात्र डायरेक्ट फेकी बिगेटच्या हातामधून झाली आणि कुणालने कुठलीही चूक केली नाही. रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होईल. धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि 38 धावांचं लक्ष या ठिकाणी मायकोप संघासमोर असेल. यानंतरचा सामना आपण पाहतोय जिथे मात्र 2 संघ सज्ज असतील. एका बाजूला पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय जोहान 11 टायटन्स संघ वर्सेस तारापूर 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार चला जोहान 11 आणि तारापूर.
येस अंपायर गेम स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. चौहान 11 वर्सेस जर पाहिलं तर तारापूर 11. येस मनीष भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुणाल. मनीष पहिल्या चेंडूवर जर पाहिला तर रुपेशच्या गोलंदाजीवर बळी पडतोय. पहिला चेंडू जबरदस्त रीतीने हाताळला आणि रुपेशच्या या गोलंदाजीतून मनीष बाद होईल. बॅक टू द डग आउट. गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी नक्कीच होईल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झालाय. चिरू या धावसंख्येवर एक गडी बाद. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर रुपेश यांनी एकच रन्स दिले होती. खूपच चांगलं षटक हाताळलं होतं. तीच पुनरावृत्ती होईल का, तोच षटक पुन्हा हाताळला जाईल का याकडे मात्र लक्ष आहे. कारण की आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर खूप सुरेख चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र गॅप शोधलाय अजयच्या बॅट मधून. मी मात्र ते करू देणार नाहीये. इथे मात्र अजय दर्शवतोय आणि चेंडूला सरळ सीमर शिफार 4 धावांसाठी. समोरच्या दिशेने आपण पाहतोय रुपेशच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल्स होत गेला आणि सरळ 4 धावांसाठी 4 धावा स्कोर बोर्डवर लागले जात आहेत. अजय आणि दुसऱ्या बाजूला कुणाल. दोन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. फटका तर चांगला आहे. पुण्याच्या एकदा या चेंडूला अडवलं जातोय प्रशांतच्या माध्यमातून. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच झालं. पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकताय. चेंडूला काय जबरदस्त रीतीने मैदानाच्या आतमध्ये ढकललं गेलं. टायटन टीम टॉस विन झालेत आणि फील्ड फर्स्ट हे डिसिजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर तारापूर संघ आपण बॅटिंग लाईन तयार ठेवायची. बॅटिंग साठी आपण खेळाडू कक्षामध्ये नक्कीच प्रस्थापित व्हायचं आहे. इथून पाहायला मिळतंय खूपच चांगल्या पद्धतीने रन्स मात्र थांबवले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. कारण की जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 38 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 5 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावांची आवश्यकता. 20 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे टॅपचा. इथे मात्र लावण्य उंचीचा फायदा उचलतोय. नक्कीच मैदानाच्या आत चेंडूला फेकून दिला. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहा आपण ऍक्शन रिप्ले मधून पाहू शकतायत. सुरेख पद्धतीने मात्र लावण्य शिवाजीनगर या आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी शिवाजीनगर मा भवानी शिवाजीनगर येस येस नो प्रॉब्लेम. आता मात्र टॅपचा फटका सक्सेस होईल. इथे मात्र एलईडी स्क्रीनवर चेंडूला फेकला जातोय 4 धावांसाठी. चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. खूप चांगला फटका पाहायला मिळाला कुणालच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. धावा जर पाहिलं तर 9 धावा. चांगलं षटक नक्कीच हाताळलं. कारण की त्या पहिल्या चेंडूवर मनीष भोईर याचं विकेट पडला गेला. त्यानंतर पाहिलं तर थोडीशी धावसंख्या थांबवण्याचं काम केलं. मागच्या मॅचचा हिरो जर पाहिलं तरी इथे मात्र पाहतोय आपण. ओहो काय चेंडू आहे. जबरदस्त चेंडू फेकला जातोय. प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. एक यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे आणि पास्तळ संघामध्ये जर पाहिलं तर नवीनच जागा घेतलंय. आणि नुसती जागा नाही तर एक चांगला गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तरी एक तब्बल 4 गडी बाद केले होते आणि डॉट चेंडू हे फेकले होते. असा हा प्रशांत आपण पाहतोय. आणखीन एक विकेटचं पतन. इथे मात्र मोठा विकेट बाद होईल. अजय बॅक टू द डग आउट. गडी बाद होताना संपूर्ण नाही चेंडूला आणि त्यानंतर पाहिलं तर सरळ चेंडू यष्टांवर आदळला. गडी बाद होतोय. नक्कीच आपण जेव्हा जेव्हा एखाद्या घाटामध्ये जात असतो तेव्हा घाटामध्ये असं लिहिलेलं असते की नजर हटी दुर्घटना घटी. तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. थोडीशी नजर आपल्याला पाहायला मिळाली नाही. अजय याची नजर बाजूला गेली होती आणि चेंडू सरळ धडकला तो म्हणजे एस्टॅनवर.
आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समर्थ येईल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज बटर या नावाने जास्तीत जास्त ओळखला जातोय. मात्र बघूया आज या मॅच मध्ये करारी प्रहार करणार होता. बॅट कुठेतरी अडकली जाते. चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न चुकला जातोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना चेंडूचा खेळ झालाय 3. आतापर्यंत अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रशांतची गोलंदाजीचं मी कौतुक करीन, काय की एक अजय सारखा एक चांगला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवला त्यांनी. तर मात्र हा देखील फटका चांगला आहे. इथे मात्र पहा कुणालच्या विकेटवर जास्त नक्षा आहे. जर कुणाल मैदानाच्या आतमध्ये असेल तर हे टार्गेट देखील सोपं होऊन बसेल मायकोप संघासाठी. तेच मात्र प्रयत्न केले जात आहेत. आपण पाहतोय कुणाल बॅटिंग एंडवर असेल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरवली आहे. 10 धावा स्कोरबोर्डवर. दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर पाहिलं तर 1च धाव आतापर्यंत खर्च करतोय. तर कुणाल खूप महत्वाचा विकेट असेल मायकोप संघाचा. आणि जाणीव आहे कुणालला की माझ्या विकेटवर पूर्णपणे मॅच जी आहे ती मी जर मैदानाच्या उभा राहिलो तर ही मॅच देखील जिंकू शकतोय. प्रशांत सारखाच एक चांगला गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याच्या विरोधात मोठे फटके मारणे खूप कठीण असेल आणि कुठेतरी आपलं नुकसान होऊ शकते हे जाणून घेतलंय कुणाल यांनी आणि सिंगल रन्स काढले. शेवटचे चेंडू असतील या षटकातील. फटका चांगला आहे. इथे मात्र जबरदस्त फटका. गॅप शोधलाय आणि चेंडू प्रशांतच्या बाजूने निघून जातोय. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. पाहू शकतायत आपण गॅप शोधला आणि चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 15 धावा स्कोरबोर्डवर आहेत. मनीष भोईर आपण स्क्रीनवर पाहू शकतायत. थोडस टेन्शन मध्ये आहेत कारण की पहिला विकेट जो आहे पहिल्या चेंडूवर हाताळला गेला. चांगली गोलंदाजी केली होती ती म्हणजेच रुपेश यांनी. आता मात्र दर्शन येतोय. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे ते म्हणजेच 12 आणि 12 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 23 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. जोपर्यंत कुणाल मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत ही मॅच नक्कीच मायकोप संघाकडे असेल कारण की कुणालकडे एक चांगली फलंदाजी आहे. कुणालच्या विरोधात मात्र गोलंदाजी करण्यासाठी प्रशांतला आणलं होतं. चांगली गोलंदाजी केली. आता मात्र बघूया दर्शन येतोय. दर्शन पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. ओहो इथे मात्र पहा फटका नक्कीच समोरच्या दिशेने खेळायचा होता. पुन्हा एकदा हा देखील फटका चांगला आहे. मात्र लावण्य एक भिंत आहे ज्या पद्धतीने म्हटलं जातंय पास्तळ गावांनी बांधलेली अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये तीच मात्र भिंत पाहायला मिळाली. पुण्याच्या एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. थोडस कुणाल चेक करतोय चेंडू. या ठिकाणी चॉईस बॉल आहे. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये नवीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही चेंडू जर पाहिले तर चॉईस आहेत कर्णधारांच्या. आता मात्र पाहिलं जाईल पुण्याच्या एकदा पहिला चेंडू डॉट केल्यानंतर हा दुसरा चेंडू दर्शनाचा. टॅपचा फटका. इथे मात्र चेक केला होता चेंडूला की टॅप जाईल की नाही आणि तेच दर्शवतोय. टॅप तर मात्र आलाय. 4 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. धावांचा जर विचार केला तर या 4 धावांच्या मदतीने 19 धावा स्कोरबोर्डवर असतील. 19 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. जिंकण्यासाठी लक्ष जो अजूनही शिल्लक आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 18 19. 9 चेंडू 19 धावांचं लक्ष. कुणाल आपण पाहतोय जोपर्यंत मैदानाच्या मध्ये आहे या 19 धावा बनवू शकतोय. ते मात्र थोडस अडथळा पाहायला मिळाला. ओहो आणि ते मात्र आपण पाहतोय चुकी केले कुणालने. थोडस बॅकफुटला गेले होते. मागे गेले होते. टॅपच्या पद्धतीने खेळायचा होता. इथे मात्र मोठा गडी नक्कीच हासिल केलाय आणि काय जश्न झालाय. जल्लोष नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद होईल हे कामासाठी मात्र दर्शनला आणलं होतं आणि तेच काम दर्शनने केलंय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र विकेट्स मिळवलाय
आता मात्र थोडीशी दुविधा परिस्थिती निर्माण होईल मायकूपच्या खेम्यामध्ये, थोडीशी नाराजी असेल, कारण की दोन बॅटर जरी मैदानाच्या आतमध्ये असले तरी पूर्णपणे भरोसा नाहीये की हे दोन बॅटर ही मॅच इथून जिंकून देऊ शकतायत. कारण की चेंडूचा खेळ जर पाहिला तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि पुण्याची एकदा 19 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 19 धावा, मोठे फटके मारावे लागतील. 4 फटके हे मोठे येणं खूप गरजेचं आहे या एकूण 8 चेंडू मागे. ओहो, इथे मात्र गॅप शोधलाय बिगेच्या माध्यमातनं. एक कर्णधार म्हणून आहे, आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज म्हणून आहे आणि आता मात्र एक चांगला बॅटल म्हणून पाहायला मिळतोय. कारण की ह्याच्या बॅट मध्ये देखील चांगले फटके आहेत, चांगला गॅप खेळू शकतोय, सामन्याला जिंकून देऊ शकतोय. जरी कुणाला बाद झाला तरी मी आहे ना हे मात्र दर्शवतोय, तो म्हणजेच बिगेश. पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 15. 7 चेंडू 15 धावा, 7 चेंडू 15 धावा. मॅचचं समीकरण दर्शन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा सज्ज असेल. शेवटचा चेंडू, इथे मात्र गॅप शोधलाय. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. जसा चेंडूला पाहिला की थोडासा फुलटो झालाय, त्याला मात्र क्रॉस बॅट केली, आडवी बॅटने खेळून काढला. लेग साईडच्या दिशेने गॅप मोठा होता, गॅप मध्ये खेळला, सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 27. आतापर्यंत 27 धावा झाल्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 11 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. आता मात्र पूर्ण जिम्मेदारी असेल गोलंदाज जर पाहिला तर प्रशांतवर. थोडस टेन्शन वाढलंय पासळ संघाचं, कारण की जी मॅच होती शेवटच्या 2 चेंडूवर बिगेश आला आणि दोन्ही चौकार खेळून काढले आणि थोडस टेन्शन वाढवलं. दुसऱ्याकडे आपण पाहतोय मिस्टर समर्थ आहे डावखरे आताचा फलंदाज. पहिल्या चेंडूवर नक्कीच काय होईल पाहिलं जाईल प्रशांतच्या या गोलंदाजीतून. ओहो, इथे आपण पाहतोय खराब चेंडू आहे का. येस, पंच मात्र दर्शवतील खराब चेंडू आहे. अवांतर धाव 14. अजूनही पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता असेल. आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक धाव वाढेल. इथे मात्र आता पाहिलं जाईल की बँक बॅलन्स खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे. इथून मात्र खर्च कमी करायचा आहे. तर नक्कीच महसूलला मात्र कानमंत्र देताना की तुला कशा प्रकारची गोलंदाजी करायची. रुपेश आलाय. रुपेश देखील म्हणतोय की बाबा रे, आता मात्र तू चेंडू जे आहेत ते चांगल्या पद्धतीने हाताळ. कारण येणारे चेंडू जर पाहिले तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये एकंदरीत पाहिलं तर 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आतापर्यंत पाहतोय आपण 9 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 6 चेंडू शिल्लक आहेत. पुण्याचे एकदा समर्थ. ओहो, टॅप खेळलाय आणि ते चौकार मारला जातोय. खूप मोठा फटका पाहायला मिळाला, येतोय चौकार. सामन्यामध्ये पूर्णपणे पाहिलं तर कलाटणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही धावांची संख्या जर पाहिली तर जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. मात्र विकेट न देता तुम्ही जर 4 धावा जरी बनवतायत तर सामना जिंकला जाऊ शकतोय. बघूया, कारण की पाचव्या संघाचे 5 गडी बाद झाले होते. अहो, इथे मात्र आपण पाहतोय +1 मिळेल. डिक्लेअर झोनच्या माध्यमातून सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळते. 22च्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. इथून जर पाहिलं तर 4 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. चेंडू शिल्लक असेल तर म्हणजेच 4 आणि 4 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. विकेट न गमावता जर 3 रन्स जरी काढता, विकेट न गमावता 3 रन्स जरी काढतात तरी सामना विजय होऊ शकतोय. कारण की 3 विकेट्स हे फक्त गेल्या आहेत मायकोप संघाचे. कीर्ती 11 मायकोप संघ आपण पाहतोय. बिगेश सज्ज असेल या चेंडूला खेळण्यासाठी. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडूवर धावा जमवायच्या आहेत 3.
3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. आपण बिग स्क्रीन वर देखील पाहू शकताय. थोडस टेन्शन जरूर वाढलंय. फील्ड जर पाहिलं तर थोडीशी सजवली जाते, कारण की जे डीप मध्ये होते ते थोडेसे वरती आलेले आपल्याला पाहायला मिळते. सिंगल रन्स वाचवायचे आहे हे नक्कीच मनामध्ये निश्चय केलाय पास्तळ संघाने, कारण इथून जर एक चेंडू डॉट फेकतायत तर थोडस टेन्शन जर पाहिलं तर मायकूब संघाकडे नक्कीच पाहायला मिळेल. मात्र बघूया, 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना इथे खेळलाय. डिक्लेअर झोनकडे चेंडू वळवतोय. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. जर एक काढली तरी सामना विजय होऊ शकतो. पाच गडी जर पाहिले तर पास्तळ संघाचे गेलेत आणि 3 गडी हे फक्त 3 गडी आपल्याला पाहायला मिळते मायकोप संघाचे. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स काढले तरी सामना विजयी होऊ शकतोय. मात्र पाहतोय आपण सिंगल रन्स घेतलाय. सामना तर इथे नक्कीच लेवल मध्ये आहे. आता मात्र खेळून काढला तरी सामना विजय होऊ शकतो विकेटच्या बळावर. बघूया, विकेट गेला तरी सामना जिंकू शकतोय. तर मात्र पाहायला मिळेल, मनामध्ये निश्चय केलाय की येणाऱ्या चेंडूवर रन्स काढायचाच आहे. क्वालिफाय सामना आहे. अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्न तर दोन्ही संघांनी केलाय, मात्र जिंकेल तो एकच संघ. इथे मात्र विजयी होतोय विकेटच्या बळावर संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच मायकोप कीर्ती 11 मायकोप संघ. अभिनंदन मायकोप संघ आणि कौतुक करीन मी पास्तळ संघाचं. मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कप्तान आपल्याला पाहायला मिळतोय. बिगेश ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर यस, बिगेश मॅन ऑफ द मॅच या आपण लगेच